मध्ये काय विचारलंय बघा, जर जर कंडिशन काय दिली आपल्याला, जर असं असेल म्हणजे गिवन आपल्याला काय दिलेलं आहे बघा, साइन थिटा प्लस काय दिलंय साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? इज इक्वल टू 1 दिलेलं आहे. म्हणजे हे दिलेली गोष्ट आहे आपल्याला, आणि या दिलेल्यावरून आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, हे प्रूव्ह करायचं आहे, साध्य करायचं आहे. लक्षात ठेवा की कॉस वर्ग थिटा प्लस काय करायचं आहे, कॉसचा कितवा घात, चौथा घात, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग मला सांगा, दिलेल्यावरून आपल्याला जायचं आहे पुढं. काय करायचं आहे? दिलेल्यावरून जायचं आहे. मग काय काय करता येईल? पहिली स्टेप आपली काय होईल जरा सांगा मला. याच्यावरून बघा, साइन थिटा इज इक्वल टू आय तसं ठेवलं, हे प्लसचं तिकडे काय होतंय मायनस 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, हे तर आपल्याला माहिती आहे. अधिक तिकडे काय केलं मी, वजा केलं. दिलेल्या गोष्टीमध्ये आपल्याला बदल करत 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 आपल्याला हे आन्सर आणायचं आहे. लक्षात ठेवा. हा, आता काय येणार इथं, साइन थिटा इज इक्वल टू काय येणार, हेच कुणाचा फॉर्म्युला आहे, कॉस वर्ग थिटाचा फॉर्म्युला आहे. आणि जर आपल्याला इथं हे करायचं असेल तर इथं लिहा, कशावरून घेतलं, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय घेतलं आपण, कॉस स्क्वेअर थिटा घेतलेलं आहे. मसला की काय फरक पडत नाही. आता मला सांगा, ह्याचा स्क्वेअर करूया आपण. ह्याचा जर स्क्वेअर केला तर काय झालं, साइन स्क्वेअर थिटा, आणि ह्याचं काय होते, कॉसचा किती भागात होते, चौथा होते. मी स्क्वेअर केलं, स्क्वेअरिंग बोथ साइड म्हणाय, काय ना, स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग बोथ साइड वर्ग करून ह्याला क्रमांक 1 टाका ह्या इक्वेशनला, आणि ह्याला काय करा 2 लिहा. वर्ग करून आपण काय केला, वर्ग केला. त्याचा काय केला सांगा, वर्ग करून. तर आता यामध्ये याला 3 देऊया आणि याला काय करूया 2 देऊया. फ्रॉम 1 2 and 3. आता 1 वरून आपण काय उतरून घेणार आहे जरा सांगा, साइन थिटा प्लस काय घेतलं, साइन वर्ग थिटा इज इक्वल टू 1 घेतला. तर ह्यामध्ये हे 1 वरून घेतले आपण. आता 2 मध्ये आपल्याला काय बदल दिसतोय, साइन थिटाचा आन्सर काय घ्यायचा आहे, हा, मग इथं घ्या कॉस वर्ग थिटा. आता हे कशावरून आलं, 2 वरून आलं, प्लस साइन वर्ग थिटा आपलं काय आहे, कितवा घात आहे बा, कॉसचा चौथा घात आहे. झालं, इज इक्वल टू 1. आणि अशा प्रकारे आपण काय केलं, प्रूव्ह केलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे साध्य झालं. आता क्रमांक का टाकले ते सांगतो, हे व्यवस्थित समजण्यासाठी दिलंय मी ह्याला क्रमांक 1, कारण 1 वरून हे घेतलं आहे तसं म्हणून दिलेलं आहे आपण. म्हणून इक्वेशन मी परत उतरून इथे घेतले बघा ते. आणि इथं तुम्ही लिहू शकताय 1 फ्रॉम 1. हे डायरेक्ट मधनच कुठं आलं असं पण होऊ शकतं ना कधी कधी.